कधी असं झालंय का की रात्री झोपायचं असतं पण मन मात्र हजारो विचारांनी भरलेलं असतं. एखाद्या गोष्टीचं टेन्शन घेऊन आज काय झालं, उद्या काय होईल, एकाच गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार येतो आणि झोपच लागत नाही. यालाच आपण ओव्हर थिंकिंग असं म्हणतो. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ओव्हर थिंकिंग कसं थांबवायचं याविषयी काही टिप्स देणार आहे. लक्षात ठेवा, विचार करणं चुकीचं नाही, पण विचारामध्ये अडकून राहणं धोकादायक आहे. कारण जितका जास्त विचार कराल तितकाच आत्मविश्वास कमी होतो, मन अस्वस्थ होते, निर्णय घेणं कठीण होतं आणि वर्तमानात जगण्याऐवजी आपण विचाराच्या जगात हरवून जातो. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या आयुष्यात अशा अनेक गोष्टीची भीती असते, ती कधीच खरी ठरत नाही. त्या फक्त मनाने तयार केलेल्या कथा असतात. मग ओव्हर थिंकिंग थांबवायचे कसे? तर पहिली सवय, स्वतःला प्रश्न विचारा. हा विचार माझ्या डोक्यात आला, तो माझ्या हातात आहे का? जर उत्तर नाही असेल तर तो विचार सोडून द्या. कारण जे बदलू शकत नाही त्यावर वेळ वाया घालून काहीच अर्थ नाही. दुसरी सवय, कृती करा. विचार करत बसण्यापेक्षा एक छोटंसं पाऊल उचला. कारण कृती भीती कमी करते आणि विचार फक्त भीती वाढवतात. तिसरी सवय म्हणजे वर्तमानात जगा. भूतकाळ बदलू शकत नाही आपण आणि भविष्य अजून आलं नाही. त्यामुळे आपल्या हातात फक्त आजचा क्षण आहे, म्हणजेच वर्तमान आहे आणि त्याच आजच्या क्षणात खरी ताकद दडली आहे. मैत्रिणींनो, जेव्हा मन शांत होतं तेव्हा जीवन स्पष्ट दिसायला लागतं. म्हणून प्रत्येक विचारावर विश्वास ठेवू नका. काही विचार येतात आणि तसेच निघूनही जातात. व्हिडिओच्या शेवटी मी एवढंच सांगू इच्छिते, तुमचं भविष्य तुमच्या विचारांनी नाही तर कृतीनं घडतं. आजपासून एक निर्णय घ्या, विचार कमी, कृती जास्त. कारण जेव्हा तुम्ही वर्तमानात जगायला शिकता तेव्हा ओव्हर थिंकिंग हळूहळू आपोआपच तुमच्यावरची पकड सोडायला लागते आणि तुम्ही नॉर्मल आयुष्य जगायला लागतात. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नंतर भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.